नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. भारतामध्ये सध्या नाव आहे ते एका तरुणाचे की त्या तरुणाने फार मोठा इतिहास घडवलेला आहे. तो तरुण आहे मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यामधला. सध्या तो अमेरिकेमध्ये स्थायिक आहे. बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी मीडियाच्या विषयावर उच्च शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याने कॉक्रोच जनता पार्टी या पक्षाची स्थापना केली किंवा तो पक्ष डिजिटल पक्ष म्हणू किंवा एक माध्यमामधून चालणारा पक्ष, परंतु प्रत्यक्ष रस्त्यावर त्या पक्षाचं अस्तित्व अजून फारसं दिसलं नाही. आणि म्हणून अभिजित दिपके हे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक की त्याने मजाकमध्ये विनोदाच्या माध्यमातून हे झुरळाचं नाव देऊन पार्टी स्थापना केली व मजाक अनेक विडंबाच्या माध्यमातून सरकारला काही प्रश्न विचारण्यासाठी त्याने जी पोस्ट केली, त्या पोस्टचं रूपांतर प्रचंड त्याला जे फॉलोअर्स मिळाले, त्याला प्रचंड तरुणीचा त्याला जो पाठिंबा मिळत आहे. आणि मग अभिजित दिपके याला देखील आता भारतामध्ये येणे गरजेचे भासू लागले आहे. कारण भारतामधील हजारो लाखो तरुणी अभिजित दिपके यांनी भारतात यावं अशी त्यांची देखील अपेक्षा होती. आणि अभिजित दिपके की ज्याने एक इतिहास घडवला आहे की त्याचे जे फॉलोअर्स आहेत, त्याचे जे सभासद आहेत, ते 15 दिवसामध्ये सर्व भारतातील सर्व राजकीय पक्ष आहेत त्यांच्यापेक्षा त्याचे फॉलोअर्स जास्त झालेले आहेत. आणि म्हणून त्या जो तरुण आहे अभिजित दिपके हा बाकी आता 6 जून रोजी दिल्लीमध्ये येणार आहे. आणि मग या ठिकाणी चर्चा सुरू होत आहे की अभिजित दिपके जर दिल्लीमध्ये आला विमानतळावर तर अटक होईल. तर अटक कशासाठी होईल? कारण अभिजित दिपके याने संविधानाला धरून, घटनेला धरूनच आत्तापर्यंतची वक्तव्य केलेली आहे. आणि त्याची मागणी काय आहे की त्याची मागणी आता तो करणार आहे की शिक्षण मंत्री जे आहेत, दिल्ली केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रसाद यांचा राजीनामा ते मागणार आहेत. आणि त्यांनी आव्हान केलं आहे त्यांच्या समर्थकांना की 6 जूनला दिल्लीमध्ये या, आपण पोलीस स्टेशनला जाऊ आणि रिसर जंतर मंतर या मैदानामध्ये आपण आंदोलन करण्याची परवानगी मागू. त्यासाठी त्यांनी आव्हान केले तरुणींना दिल्लीमध्ये येण्याचे. आणि प्रश्न असा निर्माण झाला आहे की जे नीट परीक्षाचे जे पेपर लीक झालेले आहेत त्याच्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं जीवन बर्बाद झालेलं आहे. मुलांच्या आईवडिलांना पस्तावा झालेला आहे. आणि ह्या पेपर लिकेजमुळे जे परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत त्याच्यामुळे अनेक मुलांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत. आणखी वेगवेगळ्या दुसऱ्या बोर्डाच्या परीक्षा असतील त्या परीक्षांचे जे गोळ आहेत आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे किती नुकसान झालेले आहे, आईवडिलांचे किती नुकसान झाले आणि त्या आईवडिलांना किती प्रकारचे हाल अपेष्ट आणि पश्चाताप या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून या प्रश्नावर महत्त्वाचं हा जो प्रश्न आहे ते प्रश्न घेऊन अभिजित दिपके हे 6 जूनला दिल्लीमध्ये येऊन शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागणार आहे. आता सरकारने त्या ठिकाणी म्हणतात की त्याला अटक होण्याची शक्यता आहे, परंतु सरकारने अटक करू नये असं वाटतंय. सरकारने या तरुण मुलांशी संवाद साधला पाहिजे. या तरुण मुलांना सकारात्मक दृष्टीने त्या तरुण मुलांकडे पाहिलं पाहिजे असं वाटतंय. परंतु जर सरकारने त्या अभिजित दिपके याला जर अटक केली तर मग बाकी वातावरण या ठिकाणी भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आणि हे आंदोलन फार मोठं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण की अण्णा हजारे ज्या वेळेला उपोषणाला बसणार होते दिल्लीमध्ये जंतर मंतरला, त्यावेळेला अण्णा हजारेला देखील त्यावेळेच्या सरकारने अटक केली होती. आणि नंतर अटक केल्याच्या नंतर जामीन मिळाला आणि त्यानंतर अण्णा हजारेला संपूर्ण भारतामध्ये प्रचंड प्रसिद्धी आणि अण्णा हजारेचं इतकं प्रचंड नाव भारतभर. आणि एक मोठं आंदोलन झालं. आणि त्या वेळेला त्या जंतर मंतरवर ते उपोषणाला बसले आणि त्या उपोषणाच्या माध्यमातून एक पार्टी जन्माला आली. त्या पार्टीचं नाव आम जनता पार्टी. आणि केजरीवाल ते
दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. आता त्यांची पंजाबमध्ये पण त्यांची सत्ता आहे. तर केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले ते अण्णा हजारेमुळे. आणि अण्णा हजारेला त्यावेळच्या सरकारने अटक केली होती. आणि अटक केल्याच्यानंतर अण्णा हजारेचं आंदोलन प्रचंड वाढलं होतं आणि त्या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन केजरीवाल नंतर मुख्यमंत्री झाले. हा इतिहास पाहता हे सरकार बाकी अभिजित दिपके यांना अटक करणार नाही असे वाटते. आणि जर अटक केली तर मग बाकी तरुण मुलं मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे सातत्याने अभिजित दिपके म्हणत आहे की मी माझं आंदोलन शांततेच्या मार्गाने करणार आहे, मी आंदोलन संविधानाच्या मार्गाने करणार आहे, मी आंदोलन घटनेच्या माध्यमातून करणार आहे आणि त्याच्यामुळे त्याला अटक करण्याची सरकारला गरज नाही. आणि जरी सरकारने मग अटक केली तर मग बाकी हे आंदोलन अधिक तीव्र होईल. परंतु या ठिकाणी बाकी तो तरुण म्हणत आहे की माझं आंदोलन हे अत्यंत शांततेच्या मार्गाने होईल, संविधानाच्या मार्गाने होईल, हे बाकी ते सातत्याने हा मुलगा सांगत असतो. आणि म्हणून सरकारने बाकी या घटनेकडे अत्यंत सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे आणि मुलांवर दडपशाही न करता, या तरुण मुलांवर दडपशाही न करता या आंदोलनाला कशा पद्धतीने शांत करता येईल यासाठी प्रयत्न देखील करणं गरजेचं आहे. परंतु या प्रश्नावर अभिजित दिपके यांनी बाकी अत्यंत महत्त्वाचे विषय घेतलेले आहेत आणि त्यांनी हेही सांगितलं आहे की सध्या तरी माझं कुठला राजकीय पक्ष नाही, तर ही एक मूव्हमेंट आहे आणि ही मूव्हमेंट मास मूव्हमेंट बनेल असं त्याला वाटतं. आणि सध्या तरी राजकीय पक्ष तो काढणार नाही किंवा निवडणुका लढवणार नाही असं तो म्हटलेलं आहे. पुढे मागे काय होईल ते सांगता येत नाही. परंतु आता बाकी हे जन आंदोलन, तरुणांचं जन आंदोलन, बेरोजगार युवकांचं जन आंदोलन तो उभं करून पाहत आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात प्रत्येक राज्यामध्ये तरुणींचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे. आणि म्हणून सरकारने बाकी 6 जूनला तो दिल्लीमध्ये आला, तो तरुण मुलगा दिल्लीमध्ये आला, तर त्याला बाकी सरकारने समजून घेतलं पाहिजे. आणि जर त्यांना अटक झाली तर बाकी मग वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. आणि त्यांनी अत्यंत महत्त्वाचा जो मुद्दा मांडला की ज्या शिक्षण मंत्र्यांच्या कालखंडामध्ये अशा पेपर लिकेज होतात, म्हणजे शिक्षण मंत्र्यांचं लक्ष नाही, शिक्षण मंत्र्यांचं काय, म्हणजे एवढी मोठी घटना घडली असताना देखील शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही, मोदी साहेब त्यांना राजीनामा द्यायला सांगत नाही. म्हणजे हजारो तरुणांच्या, हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, हजारो लाखो पालक हे बेचैन झाले, हैराण झाले, त्यांना मनस्ताप झालेला आहे आणि अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत. आणि हा गंभीर मोठा विषय असताना देखील शिक्षण मंत्र्यांना काहीच वाटत नाही, याची कुणी काळजी घेत नाही, याची कुणी जबाबदारी घेत नाही, तातून काही कारवाई करू पाहत आहेत. परंतु शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही मागणी घेऊन हा अभिजित दिपके कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून रस्त्यावर बाकी उतरणार आहे. आत्तापर्यंत हे डिजिटल बंड होतं, एक अवांतर किंवा एक हवेमध्ये म्हणा किंवा एक समाज माध्यमामधलं आंदोलन म्हणा, परंतु ते आता 6 तारखेला प्रत्यक्ष रस्त्यावर आपल्याला दिसणार आहे. आणि 6 जून रोजी ज्या वेळेला दिल्लीमध्ये तरुणी मोठ्या प्रमाणात जमा होतील आणि त्या ठिकाणी जे आंदोलन होईल त्याच्यानंतरच कळेल की या कॉक्रोच जनता पार्टीला प्रत्यक्ष पाठिंबा देणारे किती तरुणी आहेत. आता या ठिकाणी अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. अनेक मोठ्या कलाकार असतील किंवा अनेक मोठे दिग्गज लोक, नामांकित समाजकार्य करणारे लोक यांनी देखील पाठिंबा दिला आहे. परंतु त्या 6 जून रोजी दिल्लीमध्ये जर मोठा प्रचंड जनसमुदाय जमला आणि त्याचं प्रचंड त्या ठिकाणी स्वागत झालं आणि ते जंतर मंतरला जर मोठं आंदोलन झालं तर बाकी पुढील काळामध्ये ही कॉक्रोच जनता पार्टी बाकी अनेकांची झोप उडवणार आहे. आताच या कॉक्रोच जनता पार्टीने केंद्रीय मंत्र्यांच्या झोपा उडवलेल्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि पुढील काळामध्ये या कॉक्रोच जनता पार्टीला कशा पद्धतीचा तरुणींचा पाठिंबा मिळतो आणि ही कॉक्रोच जनता पार्टी पुढील आंदोलन कशा पद्धतीने करणार हे देखील आपल्याला पाहावं लागेल. परंतु 6 जून 2026 रोजी दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाकडं बाकी साऱ्या जगाचं लक्ष राहणार आहे, हेच बाकी या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. मी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन येत असतो, तरी कृपया तुम्ही या माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझे राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गोकाट या चॅनलला आपण सबस्क्राईब करावा ही विनंती. धन्यवाद.